शोलापुर में पहली बार इंडिया के मशहूर हेयर ट्रीटमेंट सलमान भाई इनका वनडे कैंप। अब पाए गंजेपन से छुटकारा, हेयर फॉल यानी बाल झड़ना होगा बंद, 100% आयुर्वेदिक दवाई। यह ट्रीटमेंट लेडीज और जेंट्स दोनों के लिए। कैंप की तारीख और पता जुमेरात 17 जुलाई 2025 सुबह 8 से शाम 6 बजे तक, अशफाकुल्ला हॉल, सोशल कॉलेज ग्राउंड के बाजू में, मुस्लिम पाशापेट, सोलापुर। कॉन्टैक्ट 9823888586। स्वमालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये उतरलेल्या महिलेचा रूममध्ये घुसून विनयभंग करणारे सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोहर सपाटे यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला, त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय दत्ता भोसले यांनी दिली। या दरम्यान विनयभंगाचा गुन्हा दाखल होता सपाटे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले। सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला। अटकपूर्व जामीन अर्जावर सोलापूरच्या न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे। या दरम्यानच्या काळात मनोहर सपाटे आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे गेले। पिठापूर येथून सपाटे शनिवारी सायंकाळी सोलापूरला आले। सपाटे यांच्या छातीत दुखू लागलं। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सहकारी दत्ता भोसले आणि महादेव गवळी यांनी सपाटे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भोसले यांनी दिली आहे। सोलापूर शहरातील लकी चौकात सपाटे यांच्या मालकीचा शिवपार्वती लॉज आहे। न्यायालयीन कामासाठी पुण्याहून सोलापूरला आलेली संबंधित महिला 14 जून रोजी सपाटेंच्या शिवपार्वती लॉजमध्ये उतरली। सपाटे हे 17 जून रोजी मध्यरात्री 12 नंतर संबंधित महिलेच्या रूममध्ये घुसले। त्यावेळी त्यांनी छेडछाड करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। मनोहर सपाटे राजकीय नेते आहेत, त्यामुळे कोणी विश्वास ठेवणार नाही। तसेच शिवपार्वती लॉज हा त्यांच्या मालकीचाच असल्यानं सीसीटीव्ही फुटेज नष्ट करता येतील, म्हणून संबंधित महिलेनं त्यांचे 24 जून रोजी स्टिंग ऑपरेशन केले। तो व्हिडिओ पोलिसांना दाखवला। यानंतर सपाटेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।